साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये सालबर्डी नामक मराठी चित्रपटाचं आज पोस्टर आणि फिल्म रिलीजच्या पूर्व दिवशी सर्व सन्माननीय कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. विशेषतः खरं माझा काही सहसा या जगताशी संबंध नसतो, पण देवडे पाटील हे आमचे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या हस्ते ही सगळी प्रक्रिया पार पडावी. पण महत्त्वाचं त्यापेक्षा विषय असा आहे की ज्या गोष्टींवर हा पिक्चर आधारित आहे, आपल्या नेवासा तालुक्यामध्ये चांदा येथे जे काही बाल हत्याकांड घडलं होतं त्याची थोडीशी पार्श्वभूमी या पिक्चरमध्ये आहे. आणि त्याचबरोबर या पिक्चरमधला जो मुख्य सार्थक आहे की जादूटोणा असेल किंबहुना जे आज भुंदूगिरी चालू आहे, आणि आपण पाहत असाल की शिर्डीमध्ये जो काही आता एवढं मोठं चित्र निर्माण केलं गेलं आणि आज पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते सगळं उघडीस आलं. अनेक महिलांना दुर्दैवाने त्या प्रक्रियेला समोर जावं लागलं. या सगळ्या गोष्टींना कुठंतरी थांबवलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे पिक्चर रिलीज केलं जात आहे. मला आनंद आहे की अशा प्रकारे जनजागृती केली तरच हे भोंदूगिरी थांबेल, तरच जादूटोणा थांबेल. आणि या पिक्चरच्या माध्यमातून लोकांनी हा संदेश घ्यावा की लोकांनी परमार्थावर विश्वास ठेवला पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, खाली बाबांवर नाही. जे जादूटोणा करतात विशेषतः त्यांच्यावर नाही. तर मला निश्चित आवडेल आणि मराठी पिक्चरला नेहमी मी साथ देत असतो. अनेक वेळेस आपण पाहत असाल की शिर्डी आणि पंचकृषीमध्ये जेवढे या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झालेत, मग चला आयुधाचा एपिसोड झाला असेल, अजय अतुल लाईव्ह 3दा झालेलं आहे, तर फक्त आणि फक्त मराठी कलाकारांचेच कार्यक्रम आजपर्यंत आमच्या परिवाराने प्रमोट केलेत. आणि म्हणून मराठी पिक्चर असा आहे. नाही तर इथं अनेक वेळेस आपण पाहत असाल हिंदी ॲक्टर्स पण येतात सगळे, मी कोणाबरोबर तुम्हाला दिसणार नाही, कधीच दिसणार नाही. माझ्यासाठी मराठी कलाकारांचं मान सन्मान झाला पाहिजे आणि तीच भूमिका सगळ्यांचीच असली पाहिजे. आपण सगळ्यांनी ॲटलिस्ट जिल्ह्याच्या तरी लोकांनी जे माझ्या ऐकतात त्यांनी तरी हा पिक्चर अवश्य पाहावं. त्याचे अनेक कारणं आहेत की पहिला प्रथम मराठी चित्रपट आहे, मराठी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण बाहेर पडावं, आणि जिल्ह्याचा निर्माता आहे तर त्याचे पैसे वसूल व्हावेत. या भूमिकेतून जिल्ह्या पुत्राला कुठली अडचण होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या लोकांनी देखील या सालबर्डी चित्रपटाला पाठिंबा द्यावा एवढीच मी विनंती करतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे की बाबांचा आशीर्वाद घेऊन यांनी आज सुरुवात केलेली आहे, तर बाबांचा आशीर्वाद नेहमी सार्थक ठरतो ही माझी अंतर्मनातून भावना आहे. आणि मी सर्व टीमला, जे दिग्दर्शक आहेत, निर्माता आहेत, माननीय पूजा सावंत असतील आणि इतर सर्व त्यांचे कलाकार, आमचे अतिशय होतकुरू आणि उत्कृष्ट मराठी कलावंत या पिक्चरमध्ये आहेत. तर या सगळ्यांना शिर्डीच्या या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि हा पिक्चर निश्चित यशस्वी होईल एवढीच साईबाबा चरणी मनोकामना करतो. धन्यवाद.